आता एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळालेली आहे। लोकसभा अध्यक्षांकडून विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का। 6 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आता आणखी एक धक्का लोकसभा अध्यक्षांकडून, कारण 6 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। लोकसभेतले बहुसंख्य खासदारांनी वेगळा गट स्थापन केलेला होता आणि संपूर्ण शिवसेनाच लोकसभेतली एक प्रकारे आम्ही विलीन करतोय शिवसेना युबीटी शिवसेनेमध्ये, असा युक्तिवाद या खासदारांकडून केला जात होता आणि आता लोकसभा अध्यक्षांनी तशाच पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि मंजुरी दिलेली आहे या विलीनीकरणाला। लोकसभा अध्यक्षांकडून विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी जो निर्णय आता घेतलाय त्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता कायदेशीर आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे। लोकसभा अध्यक्षांकडून विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का। उद्धव ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे। काही दिवसाआधी हे 6 बंडखोर खासदार आणि त्यांच्यासोबत प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे यांचे फोटो आले होते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबतचा एक फोटो देखील समोर आलेला होता। त्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी या 6 खासदारांसंदर्भातली। उद्धव ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतल्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। लोकसभा अध्यक्षांकडून या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा एक मोठा धक्का मानला जातोय आणि त्याचबरोबर या 6 बंडखोर खासदारांना एक मोठा दिलासा लोकसभा अध्यक्षांकडून। यामध्ये ओमराजे निंबाळकर, त्याचबरोबर संजय उर्फ बंडू जाधव, प्रसाद वागचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख या खासदारांचा समावेश आहे। लोकसभा अध्यक्षांकडून या 6 खासदारांच्या शिवसेनेतल्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षात हे 6 खासदार होते। त्याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्या सोबत आहेत। कपिल, किती महत्त्वाची आहे लोकसभा अध्यक्षांची मंजुरी? नाही, खरंच सर्वांचं लक्ष ह्या सर्व निर्णयाकडे लागलं होतं। खरं तर आपण बघितलं होतं काही एक महिन्यापासून याच्यावरती मोठं राजकारण तापलं होतं। खरं तर जे 6 खासदार ठाकरे गटाचे यांनी बंड केलं होतं आणि 6 खासदारांनी शिवसेनेची वाट पत्करली होती, परंतु टेक्निकली ही बाजू खरी ठरते का? तांत्रिकदृष्ट्या हा जो वेगळा गट तयार झालेला आहे हा शिवसेने विलीन होऊ शकतो का, असे अनेक प्रश्न समोर होते आणि त्या प्रश्नाची उत्तर आज मिळाली किंवा त्या प्रश्नाला वरती अंकुश आज लावण्यात आलेला आहे, कारण की लोकसभा सचिवांनी हा गट जो आहे त्याची मान्यता दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता मार्ग मोकळा झालेला आहे वेगळ्या गटाचा आणि शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा हा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे कुठेतरी। त्यामुळे एक शिवसेनेसाठी एक चांगली बातमी समोर येते आहे आणि ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का, मोठ्या खिंडार पडली असं बोलू शकतो। मोठा फटका आहे ठाकरे गटाला खरं तर, कारण जी लिगली तांत्रिकदृष्ट्या पाहिली होती आपण ह्याच्या आधी म्हटलं होतं का आता जी लढाई होती। कपिल, थोडंसं थांबवतो। शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत। मनीषाताई, उद्धव ठाकरेंचे जे 6 खासदार होते जे शिंदेंच्या शिवसेनेत आले, त्यांच्या शिवसेनेतल्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे, तुमची प्रतिक्रिया याबद्दल? अर्थातच स्वागत आहे निर्णयाचं आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्यासाठी खूप मोठी, आमच्या शिवसेनेसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि अखेर म्हणजे लोकांनाही हे कळलंय की कायद्यानेच सगळं होत असतं। तुम्ही कोणी किती गद्दार म्हणालात, काही म्हणालात, दूषणं दिली, तरी शेवटी संविधानाप्रमाणे गोष्टी चालतात। संविधानाचं पुस्तक घेऊन नुसतं लोकांना फेक नरेटिव्ह न पसरवता माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी, ही 6 जण जे आमचे शिवसेनेचेच आहेत, शिवसेने म्हणजे आता जरी ते मशाल चिन्हावर निवडून आले तरी पण त्यांनी निर्णय घेतला एकत्रितपणे, माननीय शिंदे साहेबांवर विश्वास दाखवला आणि लोकसभा स्पीकर ओम बिर्लाजी यांनी त्यांचा निर्णय दिलाय। आम्ही या निर्णयाचा खूप स्वागत करतो। ठीक आहे। धन्यवाद मनीषाताई आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर शिवसेना युबीटीचे खासदार अरविंद सावंत आता आपल्यासोबत आहेत फोनवरून। अरविंद सावंतजी,
तुमचे जे 6 खासदार शिंदेंसोबत गेले त्यांच्या आता शिवसेनेतल्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. प्रकारचं बेकायदेशीर वागणं हम्म, हा आता हे मूलतत्व झालेलं आहे. हम्म, ते काही नवीन नाही, त्यामुळे आम्हाला ह्याची कल्पना होती. फक्त कधी देतात एवढंच पाहायचं होतं आम्हाला. हम्म. कायदेशीर कारवाईला आम्ही आता मोकळे झालो. ठीक आहे. तुम्ही आता याला पुढे काय आम्ही तुम्ही या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणार आहात? 100% देणार ना, असं नसेल. 100% द्यावंच लागेल. ठीक जे आहे. गैर आहे ते गैर आहे, लक्षात घ्या. ते कोणी केलं तरी गैर आहे. पण त्यांनी केलं नसतं तर त्यांनी उलट कोर्टाने आम्हाला सांगितलं असतं स्पीकरकडे जा. हम्म. आम्ही स्पीकरच्याच निर्णयाची वाट पाहत होतो. ठीक आहे. ठीक आहे. अरविंद सावंतजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. और मैं तो यही कहूँगा कि जो लोग जुड़ रहे साथ में, वो एक विश्वास के साथ जुड़ रहे. और जो सांसदों की बात है, या पिछले 3-4 सालों में जितने लोग जुड़ रहे साथ में, एक उनको शिवसेना के ऊपर या मुझ पर, हमारी टीम पर पूरा भरोसा है कि ये कमिटमेंट को पूरा करते हैं. विश्वास जो देते हैं विश्वास पूरा करते हैं. और आज हम देखते हैं कि जो चुनाव में लोग जिनको जिताते हैं, चुनकर भेजते हैं, उनको अपने चुनाव क्षेत्र में काम करना होता है, डेवलपमेंट होना चाहिए. तो जितने भी लोक प्रतिनिधि जो है, जनप्रतिनिधि है, वो जो जुड़ के आए हैं हमारे साथ, हम तो किसको तोड़ने जाते नहीं, हम तोड़ने वाले नहीं, हम जोड़ने वाले हैं. और इसलिए जो सांसद 6 लोग आए हैं, उनके चुनाव क्षेत्र में जनता को न्याय देने के लिए और जनता के प्रति जो उनकी जिम्मेदारी है उसको पूरा करने के लिए आए हैं. और निश्चित रूप से उनको पूरा साथ हम देंगे. उनके चुनाव क्षेत्र में पूरा काम भी होगा, विकास निधि भी मिलेगा, और लोगों के सामने उनको फिर से हमने काम करके दिखाया है, ऐसी तरह जाने का मौका मिलेगा. सर, जो भी सांसद आए हैं, इसके पहले जो विधायक आए थे, सबने ये बात स्पष्ट रूप से कही थी कि विकास के लिए और विचारों के समर्थन में वो आ रहे हैं. लेकिन शिवसेना उबाठा की तरफ से बार बार ये बात कही जाती है कि पैसा देके उनको लाया गया है. जैसे इस बार भी कहा गया, पहले 15 करोड़, फिर 50 करोड़, फिर 80 करोड़ तक की बात हुई. तो ये आरोप बार बार क्यों लगाए जाते हैं, क्या लगता है? देखिए, मैं एक ही बात कहता हूँ कि जो 20, 25, 30 लाख वोटरों में से चुनकर जाते हैं और उनको जो लोग चुनकर भेजते हैं, उनकी एक जिम्मेदारी बन जाती है कि चुनाव क्षेत्र में काम हो. अभी आपको मैं बताऊं कि जितने भी 6 के 6 सांसद जो आए हैं, उन्होंने व्यक्तिगत तौर पर खुद के स्वार्थ के लिए हमारी शिवसेना ज्वाइन नहीं की है. तो आपको लगेगा ये झूठ है. जो लोग आरोप करते हैं वो तो उनको पैसे के सिवा कुछ दिखता ही नहीं.